तारीख 8 जून 2026. रात्रीचा काळोख, आजूबाजूला भयान शांतता आणि या शांततेत एफडीएच्या अधिकाऱ्यांची गुप्त माहितीच्या आधारे अवैध गुटखा माफियांवर धडक कारवाई सुरू होती. त्यात सरकारी अधिकारी पुरावे गोळा करत होते आणि कागदपत्रांची तपासणी सुरू होती. आणि त्या ठिकाणी काही मोटरसायकल आणि चारचाकी वाहनं संशयास्पदपणे फेऱ्या मारत होते आणि मोबाईलवरून अधिकाऱ्यांची सुरू असलेली तपासणी कोणाला तरी सांगत होते. आणि काही क्षणातच ही परिस्थिती धक्कादायक वळण घेऊ लागली. मंडईच्या अधिकाऱ्यांनी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी घटनास्थळी पाऊल ठेवलं होतं. त्यांच्यावरच त्यानंतर हल्ला झाला आणि याच घटनेनं संपूर्ण प्रशासन हादरून गेलं. पण हा हल्ला फक्त एफडीएच्या अधिकाऱ्यांवर होता का, की तो राज्यातील बेकायदेशीर चाललेल्या मोठ्या मोहिमेला रोखण्याचा प्रयत्न होता? हा प्रश्न आता सगळीकडे निर्माण होऊ लागलाय. त्यासोबत मंडई तुकाराम मुंडे जिथे गेले तिथे त्यांच्या भोवती काहीतरी संकट आलंच. पण प्रश्न असा आहे की तुकाराम मुंडे आणि त्यांच्या पथकावर वारंवार विरोध का होतो? त्यांच्या कारवाईमुळे नेमकं कोणाचं नुकसान होत आहे? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, तुकाराम मुंडे यांच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणारे नेमके कोण आहेत? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडई छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएच्या पथकाकडून जोरदार कारवाई सुरू आहे. या दरम्यान 8 जूनच्या रात्री एक भयानक घटना वैजापूर तालुक्यात घडली. रात्रीचे 11:30 वाजत आले होते. एफडीएचं पथक कारवाईसाठी रवाना झालं होतं. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे, सहाय्यक आयुक्त विवेक पाटील, अधिकारी फरीद सिद्दीकी आणि नमुना सहाय्यक अमोल कांबळे हे चौघे एका खासगी वाहनातून वैजापूरच्या दिशेने निघालेले होते. वैजापूर परिसरात पोहोचल्यानंतर अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्या मोबाईलवर एका अननोन व्यक्तीचा कॉल आला. तो फोन उचलल्यावर पलीकडून एक घोगरा आणि घाईत असलेला आवाज आला. त्या अनोळखी माणसाने रहमतपूर येथील एका फ्लोर मिल समोर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा भरलेला आयशर टेम्पो उभा असल्याची माहिती दिली. ही गुप्त माहिती मिळताच एफडीएच्या पथकानं तात्काळ रहमतपूरकडे धाव घेतली. अशातच पथकाला दूरवर एक MH16CD 8296 या नंबर प्लेटचा आयशर टेम्पो उभा दिसला. त्या वाहनाजवळ गेल्यावर त्यांना लक्षात आलं की या आयशर मध्ये ड्रायव्हर किंवा क्लिनर असे कोणीही नाहीये. मग टीमने आयशरची तपासणी सुरू केली. तेव्हा फरीद सिद्दकी आणि अमोल कांबळे यांनी आत टॉर्चचा प्रकाश टाकताच अधिकाऱ्यांचे डोळे चक्रावले. त्या आयशर टेम्पोच्या आत मोठमोठ्या पोत्यांमध्ये भरलेला प्रतिबंधित गुटखा आढळून आला. अंदाजे 25 ते 30 पोती गुटखा त्या वाहनात भरलेला होता. बाजारभावाप्रमाणे या मालाची किंमत लाखो रुपयांच्या घरात होती. एफडीएच्या टीमला मोठं यश मिळाल्याचा आनंद झाला. आजूबाजूला अंधार आणि शांतता असताना ही तपासणी सुरू होती. अशातच विवेक पाटील यांना काही गोष्टी या संशयास्पद वाटल्या. त्यानंतर या परिसरात अचानक काही मोटरसायकल आणि चारचाकी वाहनं फेऱ्या मारत होते. त्यात एक बुलेट आणि दुसरी मोटरसायकल वारंवार घटनास्थळी येऊन जात होती आणि त्यावरील व्यक्ती मोबाईलवर कोणाशी तरी सतत काही ना काहीतरी खबर देत होते. आणि त्याच्या काही वेळातच एक पांढरी क्रेटा आणि एक किया गाडी ही घटनास्थळाभोवती फिरताना दिसू लागली. त्यावेळेस एफडीएच्या अधिकाऱ्यांना आपल्यावर पाठ ठेवली जात असल्याची जाणीव झाली आणि विवेक पाटील यांनी प्रज्ञा सुरसे यांना काहीतरी घोळ आहे असं एकमेकांना खुणावलं. त्यासोबत प्रज्ञा यांनी आजूबाजूला नजर फिरवली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कारखान्याच्या त्या निर्जन रस्त्यावर एक बुलेट MH20GH 8240 आणि दुसरी एक मोटरसायकल MH20BZ 6094 संशयास्पदरित्या चक्रा मारत होत्या. आणि या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्रज्ञा सुरसे यांनी तात्काळ वाळूज पोलीस ठाण्यातील शिवचरण पांढऱ्यांना फोन लावला. आम्हाला तात्काळ पोलीस बंदोबस्त हवाय, आमच्या जीवाला धोका आहे अशी माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक पांढरे यांनी तात्काळ पोलिसांचं एक पथक घटनास्थळी रवाना केलं. पण तिथं पोलिसांचा ताफा पोहोचण्याआधीच भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. त्या ठिकाणी अचानक एक काळी स्कॉर्पिओ भरधाव वेगानं घटनास्थळी आली. त्यातून काही व्यक्ती खाली उतरल्या आणि त्यांनी शिवीगाळ करत आरडाओरडा सुरू केला. गोळ्या घाला रे यांना, एकालाही जिवंत सोडू नका असं ओरडून माणसांना गोळा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही क्षणातच ही परिस्थिती आणखी गंभीर झाली. तिथल्या स्कॉर्पिओ चालकाने थेट एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या दिशेनं वाहन वेगाने चालवलं. मात्र प्रज्ञा सुरसे या जीव वाचवण्यासाठी धावत होत्या. तेवढ्यात स्कॉर्पिओ चालकाची नजर त्यांच्यावर पडली आणि त्याने स्कॉर्पिओ त्यांच्या दिशेने वळवली आणि त्या पुढे पळत असताना वाहन त्याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शेवटच्या क्षणी बाजूला होत स्वतःचा बचाव केला. पुन्हा वाहन मागे घेऊन त्यांच्या दिशेनं सोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या सगळ्या गोंधळाचा फायदा घेत एका व्यक्तीनं गुटख्याने भरलेल्या आयशर टेम्पोचा ताबा घेतला आणि तो भरधाव वेगानं घटनास्थळावरून पळ काढला. त्याच्या मागोमाग स्कॉर्पिओ, क्रेटा, किया आणि मोटरसायकली अंधारात गायब झाल्या. काही मिनिटातच सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला करून लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन आरोपी फरार झाले.
त्यानंतर एफडीएचे अधिकारी यांनी कसाबसा जीव मुठीत धरला आणि तात्काळ वाळूज पोलीस ठाण्यात ते पोहोचले. त्यांनी संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानंतर वाहन क्रमांकाच्या आधारे त्या आरोपींची शोध मोहीम सुरू करण्यात आली. गुप्त बातमीदार सक्रिय करण्यात आले आणि काही तासातच पोलिसांनी संशयित बुलेटचा माग काढत 2 जणांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणातील इतर संशयितांची नावं समोर आल्याची माहिती आहे. यात पाळत ठेवणाऱ्या बुलेटचा क्रमांक स्पष्ट दिसत होता, जो MH20GS8240 असा आहे. त्यावरून सुनील जयराम ढोले वय 33 वर्ष राहणारा टेंबापुरी सोबतच सागर रामकिसन झळके वय 25 वर्ष राहणारा जिक्कठाण हे दोघे आरोपी बुलेटवरून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे लाईव्ह लोकेशन आणि माहिती मुख्य गुटखा तस्करांना पुरवत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून चौकशी करण्यात येत आहे. पण मंडळी, या घटनेवरून एक प्रश्न निर्माण होतो की तुकाराम मुंढे यांच्यावर आणि त्यांच्या टीमवर हल्ला का होतो? म्हणजे प्रत्यक्षात पाहिलं तर तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत अशा प्रकारचा विरोध नवीन नाही. गेली 2 दशकं ते जिथे जिथे गेले तिथे त्यांनी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक वेळा त्यांना राजकीय दबाव, आंदोलन, धमक्या आणि विरोधाचा सामना करावा लागला. त्यांच्या 21 वर्षांच्या सेवेत तब्बल 25 वेळा बदली झाल्याची नोंद आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील सगळ्यात चर्चेत राहणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक मानलं जातं. त्यांच्या विरोधाची प्रमुख कारणं समजून घेतली तर चित्र स्पष्ट होतं. त्यातलं पहिलं कारण म्हणजे त्यांची तडजोड न करणारी भूमिका. अनेक अधिकारी परिस्थितीनुसार काही प्रमाणात कामांबाबत एखादं कारण समजून घेतात, मात्र तुकाराम मुंढे यांची इमेज नियम म्हणजे नियम अशी आहे. त्यामुळे ज्यांचे आर्थिक हितसंबंध धोक्यात येतात आणि ती माणसं त्यांच्यावर नाराज होतात. दुसरं कारण म्हणजे भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर व्यवसायांविरोधातील त्यांची आक्रमक मोहीम. अवैध दारू उत्खनन असो, वाहतूक व्यवस्था असो, महानगरपालिका असो किंवा आता FDA विभाग असो, यांनी अनेक प्रभावशाली घटकांच्या विरोधात कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांना विरोध करणाऱ्यांची संख्या देखील वाढत गेली. तिसरं कारण म्हणजे त्यांच्या निर्णयांचा थेट आर्थिक परिणाम होतो. एखाद्या ठिकाणी अवैध गुटखा कारखाना बंद झाला, भेसळयुक्त अन्न जप्त झालं किंवा बनावट औषधांचा साठा पकडला गेला तर संबंधित लोकांचं लाखो कोट्यावधी रुपयांचं नुकसान होतं. त्यामुळे काही वेळा असे लोक कायद्याचा मार्ग न स्वीकारता दहशत आणि हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. हा FDA अधिकाऱ्यांवरील हल्ला हा त्याच मानसिकतेचा भाग असल्याचं मानलं जातंय. याआधी तुकाराम मुंढे यांना धमक्या मिळाल्या आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील विविध टप्प्यांवर आंदोलनं, राजकीय वाद, दबाव आणि काही वेळा जीवित धोक्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. एका जुन्या घटनेत संतप्त जमावानं दगडफेक केल्याचा आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे संघर्षमय प्रशासन ही त्यांची ओळख बनली आहे. एकंदरीत पाहता तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार गुटखा माफियांविरोधात सुरू असलेल्या कारवाई दरम्यान FDA पथकावर झालेला हल्ला हा केवळ एक गुन्हेगारी प्रकरण आहे, तर राज्यात सुरू असलेल्या भेसळ आणि बेकायदेशीर व्यवसायांविरोधातील लढाईचं गंभीर स्वरूप आहे. तुकाराम मुंढे यांच्यावर किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांवर वारंवार हल्ला होण्याचं मूळ कारण म्हणजे त्यांची कठोर, नियमप्रिय आणि तडजोड न करणारी कार्यपद्धती. ज्यांना कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी ते एक कडक पण न्याय्य अधिकारी आहेत, मात्र बेकायदेशीर मार्गाने पैसा कमावणाऱ्यांसाठी ते मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक कारवाईनंतर समर्थन आणि हल्ला किंवा विरोध या दोन्ही प्रतिक्रिया तीव्र स्वरूपात पाहायला मिळतात. बाकी मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.